मित्रांनो, केआर मॅथ्समध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आगामी SRPF भरती, काही गट क्रमांकाच्या SRPFच्या भरती राहिलेल्या आहेत आणि आगामी तलाठी भरती, आरोग्यसेवक भरती आणि अशा विविध साऱ्या प्रकारच्या भरत्या येणार आहेत. त्याकरिता आपल्याला गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आपण एक सिरीज आणलेली आहे. ती सिरीज तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. चला, आज आपण पाहू हा प्रश्न. हा मुंबई पोलीसला आलेला प्रश्न आहे. कसा करायचा सॉल्व आपण पाहूया. चला, हा प्रश्न मित्रांनो वाचा. 24 मजूर रोज 8 तास काम करून 14 दिवसात ते काम पूर्ण करतात. तर रोज 6 तास काम करून तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती मजूर लागतील? पहा मित्रांनो, आधी काय करायचं, सर्वात आधी पहिले प्रश्न समजून घ्यायचा आणि मनापासून वाचायचा. प्रत्येक प्रश्नाचा, प्रत्येक ओळीचा अर्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा, तेव्हाच त्याचं उत्तर व्यवस्थित निघते. जर तुम्ही तसं समजून घेतलं नाही तर त्याचं उत्तर निघत नाही. पहा मित्रांनो, आता काय म्हणते, 24 मजूर 8 तास काम करून 14 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे 24 मजूर 8 तास काम करतात आणि 14 दिवसात पूर्ण करतात. त्यानंतर काय म्हणते, तर तेच काम पूर्ण करतात. तर रोज 6 तास काम करून तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती मजूर लागतील? मित्रांनो, याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो आहे MDHचा. कशाचा? MDHचा. सेम मित्रांनो तोच फॉर्म्युला आहे, फक्त कॉपी पेस्ट करावं लागते. याच्यामध्ये 2 टीम दिलेले आहेत, एक 24 मजुरांची आणि दुसरी किती मजूर लागतील ती. आणि ही 24 मजुरांची टीम जी आहे ती 8 तासात पूर्ण काम करते, 14 दिवसात पूर्ण करते. 8 तास काम करून 14 दिवसात करते. तर हा प्रश्न कसा करायचा? पहा मित्रांनो, 6 खाली घ्यायचे आणि हे 8 पण खाली घ्यायचे आणि कटछट करून टाकायचा. 8 कटले, 6 चोक 24 आणि 14 चोक 56. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? 56 आहे. मित्रांनो, हा प्रश्न एकदम इझी होता, फक्त त्याला समजून घेण्याची पद्धत तुम्हाला समजली पाहिजे. ठीक आहे, चला पुढे प्रश्न पाहू आपण. 75 सेकंदाचे 15 मिनिटाशी गुणोत्तर किती? पहा मित्रांनो, हा गुणोत्तर आणि प्रमाणाचा प्रश्न आहे. तर कसा सॉल्व करायचा पाहूया. आणि रेशो आहे 75, हे काय आहेत? सेकंद आहेत. काय आहेत? सेकंद आहेत. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे मिनिट. तर दुसरा आहे मिनिट. तर मिनिटाला आपण काय करतो? मिनिटाला सेकंदांनी गुणतो. काय करतो? सेकंदांनी गुणतो. तर 75 गुणिले 60 म्हणजे किती रे? 15 सक 90 म्हणजे 900 सेकंद. आणि इथं 900 सेकंद लिहून घ्या. भाग पहा देऊन. 15 5 75 आणि 15 सख 90, 1 0 दिला. भाग जाते का? 5 1 5 आणि 5 12 60. म्हणजे याचं उत्तर काय ते रे? 1 एकास 12. म्हणजे याचं ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. किती आहे? 4 हे उत्तर आहे. म्हणजे एकास 12 हे उत्तर आलं. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 4 असे आहे. सर्वात लहान किंवा सर्वात तरुण, सर्वात वयस्कर व्यक्तीच्या वयातील फरक किती? पहा मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न आहे आणि कसा सॉल्व करायचा पाहून घेऊ. पहा, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती आहे? 180 आहे. ठीक आहे, मग 60 आहे. 60 गुणिले 3, जर त्याला 3 मल्टिप्लाय केलं तर किती येते? 180. आणि या गुणोत्तराच पाहायचं 2, याची बेरीज करायची. 2 3 4, याची जर बेरीज केली 4 अधिक 3 7, 7 अधिक 2 9. तर आणि या 9ने आले डिवाईड करायचं. 9 1 9, 9 2 18. आणि त्याने काय म्हटलं? सर्वात लहान आणि सर्वात मोठा व्यक्ती यांच्या वयातील फरक किती? तर मित्रांनो, 2 आणि 4 याचा फरक किती आहे रे? त्याचा फरक आहे 2. आणि या 2ने या 20ला मल्टिप्लाय करून घ्या. तर याचं उत्तर येते 40. काय याचं उत्तर मग? 40. या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? 40 हे आहे. किती आहे? 40. एकदम सिंपल प्रश्न आहे मित्रांनो. तो वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. अशा भरपूर साऱ्या मेथड आहेत, फक्त तुम्हाला कशी आवडते ह्याच्यावर डिपेंड आहे. आणि पुढे आपल्याला नवीन समजायला भेटतीलच. चला पुढचं पाहून घेऊ. 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर काय म्हणत आहे? 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4/5 आहे. तर त्यांचा परिघाचे गुणोत्तर किती? तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर किती? मित्रांनो, परिघाचे गुणोत्तर हे तेच राहते. काय राहते? तेच राहते. फक्त क्षेत्रफळ आणि घनफळ विचारलं. क्षेत्रफळ म्हटलं तर वर्ग करायचा आणि घनफळ म्हटलं तर घन काढायचा. ठीक आहे, याचं उत्तर काय मित्रांनो? 4/5 हेच उत्तर राहील. काय राहणार? 4/5 हे उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊन. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला. किती? 60 रुपये तोटा झाला. तर त्या प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती? मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न आहे. काय करायचं? पहिले ते अंक लिहून घ्यायचे. किती रुपयास विकला? 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला. म्हणजे 60 रुपये प्लस करा. किती झालं?
2400. मग आता 2400 आणि टोटल शर्ट किती होते रे? टोटल शर्ट होते 15. 15ने जर भाग दिला तर काय, 3 5 15, 3 8 24. आता याला जर भागलं तर किती येते? 16. आणि 16 म्हणजे 160. याचं उत्तर किती आहे रे? 16 85 160. याचं उत्तर किती आहे? सॉरी मित्रांनो, इथं ऑप्शन थोडं चुकीचे टाकले गेलेले आहेत. याचं ऑप्शन आहे या प्रश्नाचं उत्तर आहे 160. किती आहे? 160. इथं ऑप्शन थोडं चुकीचं टाकले गेले आहेत. तर याचं उत्तर किती आहे? 160. चला पुढचा प्रश्न पाहू. एका त्रिकोणाचा कर्ण 61 सेंटीमीटर आहे व एक बाजू 11 सेंटीमीटर आहे, तर दुसरी किती आहे? तर मित्रांनो, त्रिकोणाचा पायथागोरसचा प्रमेयनुसार कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग पुढे काय करायचं? कर्ण दिलेला आहे किती? 61 आहे. 61चा वर्ग वजा जे बाजू दिलेले 11, 11चा वर्ग वजा करायचा. हे इकडे घेऊन यायचं, करायची वजाबाकी. आणि 61चा वर्ग किती आहे रे? 61चा वर्ग येते 27. सॉरी, त्याचा 61चा वर्ग येते 3721 इतका येते. किती येते? 3721. आणि 11चा वर्ग किती? 121. हे जर आपण वजाबाकी केली तर काय येते? 3600. आणि 3600 म्हणजे 36 हा कशाचा वर्ग आहे रे? 60चा. कशाचा आहे? 60चा. म्हणजे या प्रश्न उत्तर काय? 60 हा उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. क्रिकेट संघातील 7 पुरुषांचे वय 26 25 21 29 24 28 आणि 22. या सर्वांची बेरीज करा मित्रांनो. वयाची सरासरी किती आहे? तर या सर्वांच्या वयाची 7 पुरुषांच्या वयाची सरासरी 26 25 21 29 24 28 22 आहे. त्यांच्या वयाची सरासरी किती? तर या सर्वांची बेरीज करून घ्या. सर्वांची बेरीज जर केली तर 26 25 21 आणि 29. थोडं जागा कमी आहे म्हणून. तर याची बेरीज आपण पूर्ण जर टोटल केली तर याची बेरीज येते 175 येते. किती येते? 175. आणि पुरुष किती आहेत रे? 7 पुरुष आहेत, म्हणून 7ने भागा. किती? 7ने भागा. 7 7 1 7, 7 2 14 आणि 7 2 14. किती उरले? 3 उरले. 7 5 35 म्हणजे किती उत्तर येते रे? 25 याचं उत्तर येते. किती येते? 25 याचं उत्तर येणार आहे. किती येणार? 25 येणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. पहा मित्रांनो, हा प्रश्न पण एकदम सोपा आहे. काय प्रश्न आहे? मुंबईवरून अहिल्यानगरला जाण्यास प्रत्येक 90 मिनिटात एक बस आहे. सचिनला सकाळी 7 वाजता बस स्थानकावर गेल्यावर समजले की पहिली बस 45 मिनिटापूर्वीच गेली आहे. तर नंतरची बस सुटण्यास किती वेळ असेल? मित्रांनो, टोटल प्रत्येक किती मिनिटांनी बस आहे? प्रत्येक 90 मिनिटांनी बस आहे. तर म्हणजे 25 मिनिटापूर्वीच बस गेलेली आहे. मग काय करायचं? 90मधून 25 मायनस करायचे. किती येते? 10तून 5 गेले 5, हातचाला 1, 9तून 3 गेले आले 6, म्हणजे 65 मिनिटानंतर ते एक बस राहणार. आणि आता वेळ किती झालेली आहे? 7 वाजलेले आहेत. किती? 7 वाजले आहेत. 65 मिनटं म्हणजे किती? 1 तास 5 मिनटं. यात 1 तास प्लस करा म्हणजे 8 आणि 5 मिनिटं म्हणजे 0.5. 5 मिनिट म्हणजे 8 वाजून 5 मिनिटांनी नवीन बस येणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची संख्या 2,50,000 असल्यास 2012मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल? मित्रांनो, याच्यासाठी चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला किंवा त्याच्यासारखा एक पॅटर्न आहे. तो जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला माझा एक जुना व्हिडिओ आहे तो पाहून घ्यावा लागेल. आणि अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न आलेले आहेत पेपरमध्ये. पाहून घ्या. 8% आणि 2 वर्ष आहेत. तर 8% असले तर 8ची दुप्पट किती रे? 8ची दुप्पट 16 आणि 8चा वर्ग किती आहे? 64. बस एवढ्या टक्क्यांनी त्याचं मल्टिप्लाय करून घ्या. हे पॉईंट हटवा. किती? 2,50,000ला. 2,50,000ला जर आपण मल्टिप्लाय केलं, याचे 2 पॉईंट हटवला आणि 2 शून्य इथं दिले, तर याचे 4 शून्य आणि याचे पण 4 शून्य कटले. आता गुणाकार करा. 25 चोक 100. आता याचा पूर्ण गुणाकार तुम्हाला करावा लागणार. तर याचा गुणाकार येणार 16.64
64 म्हणजे 16 64 गुणिला 25. जर गुणाकार केला तर 25 चोक 100चे 0 आणि शून्यवाला ऑप्शन एकच आहे, 2 आहेत सॉरी. 25 चोक 100चे 0, आजचे आले 10. 25 चक 150, 150 आणि 10 किती झाले रे 160. तरी पण एक शून्य येत आहे आणि 2 शून्यवाला ऑप्शन एकच आहे. आणि पुढे जर गुणाकार केला तर याचं उत्तर येते 2,91,600. तर याचं उत्तर तुम्हाला गुणाकार करून पाहावं लागणार मित्रांनो. हा डायरेक्ट अंक टाकून दिला तर तुमचं उत्तर 100% येते. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ शेवटचा. मुलगा आणि वडील यांच्या वयाची बेरीज 56 वर्ष आहे. मुलगा आणि वडील यांच्या वयाची बेरीज किती आहे? 56 वर्ष आहे. 4 वर्षानंतर म्हणजे 56 अधिक 4, 4 म्हणजे 4, 2 जण आहेत म्हणून 8. 56 अधिक किती होतात रे 64. आणि त्यांच्या वयाचे वडिलांचे वय मुलाच्या वयाचे तिप्पट आहे. म्हणजे मुलगा 1 तर वडील किती 3. तर हे दोघं मिळून किती झाले 64 वर्ष झाले. आणि भागमध्ये किंवा रेशोमध्ये विचार केला तर 4. तर 4ने याला भाग दिलं. जर 4ने याला भागलं 16 चोक 64 म्हणजे किती रे 16 आलं. आणि 16ने याला मल्टिप्लाय केलं तर 16 1 16 आणि 16 त्रिक 48. तर वडील किती वर्षाचे आहेत 48 आणि मुलगा 16 1 16 वर्षाचा. तर हा आहे 4 वर्षानंतर. जर आपण त्याच्यातून 4 मायनस केले, त्याच्यामधून 4 मायनस केले, 16मधून 4 मायनस करावं लागतील. त्याचं उत्तर किती येते? उत्तर येते 12. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे मित्रांनो 12. मित्रांनो हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हेच प्रश्न तुम्हाला आरोग्य विभाग भरती, तलाठी भरती आणि आणखीन काही डिपार्टमेंटच्या जाहिरात येणारच आहेत. दारूबंदी, वनरक्षक भरती या सर्व भरतींसाठी तुम्हाला उपयुक्त असे प्रश्न आहेत. मित्रांनो हे प्रश्न तुम्ही सर्वच्या सर्व तुमच्या रजिस्टरमध्ये लिहून घ्या आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला 100% भेटतील. आणि ही सिरीज आता कंटिन्यू चालणार आहे, ही थांबणार नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.